नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुम्हा सर्वांच्या हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन. विद्यार्थी मित्रांनो, कालच्या आंदोलनाचं फलित नेमकं काय झालेलं आहे, आमदार नरेश म्हस्के नेमकं काय म्हणालेले आहेत, त्यांच्या बोलण्याचा अर्थ काय होतो, आंदोलन बेमुदत का झालं नाही, पोलीस प्रशासनाची भूमिका कालची नेमकी काय होती, तुकाराम बाबांची भूमिका काय होती, चाकूरकर साहेबांची भूमिका काय होती, त्याचबरोबर आदरणीय हरिभाऊ राठोड सर या आंदोलनाच्या संदर्भामध्ये काय म्हणाले, पुढील आंदोलन केव्हा होणार आहे, महिलांची भूमिका कालच्या आंदोलनामध्ये काय होते, पुरुषांची भूमिका काय होती आणि जे आंदोलनाला येऊ शकले नाही त्यांचं एकंदरीत काय मत होतं आणि मुलं सध्या निराश झालेली आहेत का, या सगळ्या प्रश्नांच्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. आणि सोबतच काल जे आपण दिवसभर लाईव्ह दाखवलं त्यामुळे गुरुजन चॅनलवरती नेमकी कोणती ॲक्शन घेण्यात आलेली आहे तेही बद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, कालच्या आंदोलनाचं फलित काय झालं हे जर आपल्याला ऐकायचं असेल तर त्यापूर्वी आधी त्या ठिकाणी आलेल्या पुरुषांची, महिलांची अर्थात प्रशिक्षणार्थी बांधवांची, बाबांची आणि चाकूरकर साहेबांची, राठोड साहेबांची भूमिका काय होती याबद्दल आपण बोलू. काल ठरल्याप्रमाणे काल ठीक 10 वाजता आंदोलनाला सुरुवात झाली. बाबा त्या ठिकाणी सुरुवातीला पोहोचले, थोड्या वेळाने आदरणीय चाकूरकर साहेब पोहोचले. सकाळी 6 वाजतापासूनच प्रशिक्षणार्थी बांधव हे त्या ठिकाणी पोहोचायला सुरू झालेले होते. महाराष्ट्रभरामधल्या जवळपास सगळ्याच जिल्ह्यामधून प्रशिक्षणार्थी आलेत, परंतु काही विद्यार्थी असे होते की जे एखाद्या जिल्ह्यामधून फक्त 1 किंवा 2 असे होते. म्हणजे महाराष्ट्रभरातून सर्व जिल्ह्यातून मुलं आलेत, परंतु काही जिल्ह्यांचा आकडा हा प्रचंड कमी होता आणि त्यामुळं अपेक्षित अशी संख्या कालच्या आंदोलनामध्ये जमा झाली नाही. पोलीस प्रशासनावरती साहजिकच या गोष्टीचा परिणाम जास्त दिसून आला नाही, त्यामुळं त्यांनी सुद्धा आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात गांभीर्यानं घेतलेलं नव्हतं असंच एकंदरीत दिसतं. परंतु विद्यार्थी, विशेषतः महिला प्रशिक्षणार्थी आणि काही पुरुष प्रशिक्षणार्थी बांधव सुद्धा हे आंदोलन थांबवायचं नाही, बेमुदत आंदोलनच करायचं या भूमिकेवरती ठाम होते. अक्षरशः काही महिलांची जर आपण प्रतिक्रिया पाहिली तर त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. आम्ही आमच्या सासरशांशी भांडून या आंदोलनाला आलेलो आहोत. पुन्हा जर आम्ही रिकाम्या हाती घरी गेलो तर मात्र आम्हाला पुन्हा एकदा त्यांच्या रोषाचा सामना करावा लागू शकतो. पुन्हा पुन्हा आंदोलनाला येणं शक्य होणार नाही. तुम्ही जर पुन्हा आंदोलनाची भूमिका केली तर त्याही आंदोलनाला आम्ही येऊ की नाही हे आम्हाला माहिती नाही. त्यामुळं आज जोपर्यंत निकाल लागणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही, जाणार नाही, जोपर्यंत GR घेणार नाही, अशी सर्व विद्यार्थ्यांची भूमिका त्या ठिकाणी होती. परंतु साहजिकच पोलीस प्रशासनाने दिलेली वेळ ज्यावेळेला संपत यायला लागलेली होती त्यावेळेस मात्र काही प्रशिक्षणार्थी हे त्या ठिकाणाहून निघून जाण्याच्या भूमिकेमध्ये होते. काही विद्यार्थी अक्षरशः गेले सुद्धा. साधारणतः 5 वाजता किती विद्यार्थी उपस्थित होते हे तुम्ही कालच्या लाईव्हमध्ये बघितलं असेल. आता अनेक विद्यार्थी जे घरीच होते त्यांच्याबद्दल सांगतो. जे विद्यार्थी घरून असा विचार करत होते की सर आजच्या दिवस जर आंदोलन झालं तर आम्ही उद्या बघू यायचं की नाही, तर आजच्या दिवस जर तुम्ही आंदोलन केलं तर उद्या आम्ही हमखास येणार म्हणजे येणार. पण चाकूरकर साहेब असतील, तुकाराम बाबा यांनी आधी सांगितलं होतं की पहिल्या दिवसाची संख्या ही डिसाईड करेल की आंदोलन बेमुदत चालेल किंवा नाही. एक आणखी महत्वाची गोष्ट जी मला या ठिकाणी नमूद करायची आहे ती म्हणजे अशी की अनेक विद्यार्थ्यांचं असं म्हणणं होतं की सर तिथं जेवणाची व्यवस्था आहे की नाही, पाण्याची व्यवस्था आहे की नाही, माईकची व्यवस्था आहे की नाही, आवाजाची व्यवस्था आहे की नाही, हे सगळं आम्हाला सांगा, तेव्हा आम्ही डिसाईड करू की यायचं किंवा नाही. मी हे जगामधलं पहिलं आंदोलन बघतोय की ज्या ठिकाणी जे नेतृत्व आहे ते आयोजक नाही आहेत. लक्षात घ्या, आयोजकांची भूमिका असते खाण्याची, पिण्याची, झोपण्याची व्यवस्था करण्याची. नेतृत्व म्हणजे काय की द वन हू लीड्स यू. ठीक आहे, हे त्यांचं चांगलेपणा म्हणावं लागेल की ते स्वतः त्या ठिकाणी जातात, एखाद्या कार्यक्रमाची परमिशन काढतात. उलट परमिशन काढण्याची सुद्धा जबाबदारी ही आयोजकांची असते. समजा ज्या जिल्ह्याची जबाबदारी असेल त्या ठिकाणी ठाणे जिल्ह्याने अतिशय चांगलं सहकार्य त्या ठिकाणी नेतृत्वाला केले. परंतु इतरांचं म्हणणं काय होतं की नेतृत्वाने पूर्ण वेळ थांबावं पूर्ण बेमुदत आंदोलनासाठी, पण आम्ही जे आहे ती आजची संख्या पाहून उद्या डिसाईड करू की यायचं किंवा नाही. अरे म्हणजे हे काय नेतृत्व करणारे मॅड आहेत का काय. आणखी एक महत्वाची गोष्ट, मी हे पहिलं आंदोलन बघतोय की ज्या ठिकाणी नेतृत्वाकडेच जबाबदारी आहे परमिशन काढण्याची, माईक लावण्याची, जेवणाची व्यवस्था करण्याची, पाण्याची व्यवस्था करण्याची, राहण्याची व्यवस्था करण्याची. हे असं नसतं. तुम्ही कधी बघितलंय का की जर समजा उद्धव ठाकरे साहेबांची सभा असेल किंवा आंदोलन असेल तर ते स्वतः येऊन माईक लावतायत, स्वतः येऊन बॅनर बांधतायत, स्वतः येऊन पाण्याची व्यवस्था करतायत? नाही. ते जर नेतृत्व असतील तर नेतृत्व ऐन आंदोलनाच्या वेळेला येत असतात. बाकी सगळी नियोजनाची तयारी ज्यांची त्यांची असते किंवा जे गरजवंत असतात,
ज्यांना आवश्यकता असते ते करत असतात. नाही, आमचे असं तर वाटते कधी कधी की राव प्रशिक्षणार्थी नाही आहेत, परंतु प्रशिक्षणार्थी चाकूरकर बाबा, तुकाराम बाबा चाकूरकर साहेब, हरिभाऊ राठोड साहेब, अनुप चव्हाण साहेब, साबळे साहेब आहेत. कारण की तेच दिसतात पुढं सगळ्या गोष्टीमध्ये. मग प्रशिक्षणार्थींची भूमिका काय? काही थोडके हातावरती मोजण्या येणारे प्रशिक्षणार्थी जर आपण सोडले तर बाकी प्रशिक्षणार्थी बांधवांची भूमिका फार डळमळीत आहे असं एकंदरीत दिसून येतं. आणि त्यामुळं या आंदोलनाला यश येईल की नाही हे कालच्या संख्येवरून 10-11 वाजेपर्यंत चित्र हे स्पष्ट झालेलं होतं. आता नरेश म्हस्के साहेब काय म्हणाले, जे शिवसेना गटाचे खासदार आहेत. ठीक आहे, ज्यावेळेला शिंदे साहेबांची भेट झालेली होती कुणासोबत, आदरणीय चाकूरकर साहेब यांच्यासोबत, प्रशिक्षणार्थी बांधवांसोबत, त्यावेळेस साहेबांनी हा विषय रेटण्याचा प्रयत्न केला होता. स्वतः म्हस्के साहेबांनी आपल्या विद्यावेतनासंदर्भामध्ये आणि कशा पद्धतीने या विद्यार्थ्यांना एक्सटेन्शन मिळावं या संदर्भामध्ये त्यांनी भूमिका शिंदे साहेबांचा अतिरिक्त वेळ घेऊन विशद केलेली होती. आणि त्यामुळं काल नरेश म्हस्के सरांनी शब्द दिला की हे बघा, आपण 8 दिवसापूर्वी या विषयावरती चर्चा झालेली आहे. मंत्रिमंडळामध्ये शिंदे साहेबांनी हा विषय मांडण्याचा प्रयत्न केलेला होता, परंतु त्या बैठकीमध्ये पाहिजे तसा सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. का? कारण की ही योजना प्रशिक्षण योजना होती आणि जर ही योजना प्रशिक्षणासाठी असेल तर मग त्यामधून कायमस्वरूपी रोजगार मिळेल की नाही याबाबत साशंकता उपस्थित काही मंत्री महोदयांनी उपस्थित केली असं त्यांचं म्हणणं होतं. परंतु शिंदे साहेब या संदर्भामध्ये प्रचंड सकारात्मक आहेत. त्यांच्या कार्यकाळामध्ये सुरू झालेली ही योजना आहे, त्यामुळं साहजिकच विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून जे म्हणून करता येईल त्या सगळ्या प्रयत्नांची पराकाष्ठा आम्ही करू अशा पद्धतीचं अभिवचन त्यांनी त्या ठिकाणी दिलं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आदरणीय शिंदे साहेब आणि आपलं एखादं शिष्टमंडळ, ठीक आहे, त्यांची भेट शिंदे साहेबांसोबत करून देण्याचं सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी शब्द दिला. एक महत्त्वाचा विषय या ठिकाणी गांभीर्यानं आपण सर्वांनी बघितला पाहिजे, तो म्हणजे आपल्या मागण्यांच्या संदर्भामध्ये. आता रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून या सर्टिफिकेटचा, प्रमाणपत्राचा उपयोग कशा पद्धतीनं होईल यावर आम्ही जरूर प्रशासकीय तोडगा काढू असं नरेश म्हस्के साहेब म्हणाले. त्यामुळं या विधानावरती आपण सर्वांनी विचार करू शकतो. ज्या वेळेला ते बोलत होते त्यावेळेला त्यांच्या बॉडी लँग्वेजवरनं, त्यांच्या हावभावावरनं असं वाटलं की नाही, हे मनातून बोलत आहेत. त्यामुळं नेतृत्वाने असा निर्णय घेतला, आदरणीय चाकूरकर साहेब, तुकाराम बाबा यांनी निर्णय घेतला की ठीक आहे, आपण म्हस्के साहेब यांच्या शब्दावरती विश्वास ठेवू. काही प्रशिक्षणार्थी बांधवांची तेव्हाही भूमिका अशी होती की नाही म्हस्के साहेब, असं आम्ही अनेक वेळा ऐकलेलं आहे की आम्ही तुमचा प्रश्न मार्गी लावू, शिंदे साहेबांची भेट करून देऊ, परंतु GR निघल्याशिवाय आमची काही या ठिकाणून उठण्याची मानसिकता नाही आहे. त्यावेळेला म्हस्के साहेबांनी पुन्हा आवाहन विद्यार्थ्यांना केलं. चाकूरकर साहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना आवाहन केलं आणि त्याच्याही मागची भूमिका आहे ना, बेमुदत आंदोलन कोणाला करा वाटणार नाही. चाकूरकर साहेब त्या ठिकाणी 8 दिवसांपासून नियोजन करतायत. मग ते पुढचे 8 दिवस राहू शकले नसते का? ते तर तयार होते. बाबा सुद्धा राहू शकले नसते का? बाबांना फक्त उद्याला मठावरती कार्यक्रम असल्या कारणामुळे दिवाळीचा बाबा म्हणले की मी परवाच्या दिवशी पुन्हा जाऊन परत येतो. पण अडचण आहे की ज्यांच्या भरोशावर आंदोलन करण्याची वेळ आहे जे विद्यार्थी त्या ठाण्याच्या आंदोलनामध्ये ते होते, तर ते बाहेर आल्याच्या नंतर त्यांना विचारा किती गर्दी होती. ती गर्दी पाहिल्याच्या नंतर मी तुम्हाला सांगतो की असं वाटलं की अरे हे मुलं म्हणजे काहीच नाही आहेत. एखाद्या दुकानाच्या समोर जेवढी गर्दी असते ना तेवढी गर्दी म्हणजे आपल्या प्रशिक्षणार्थी बांधवांची होती. त्या ठाण्यातल्या मेन एरियामधल्या एखाद्या महत्त्वाच्या दुकानासमोर जेवढी गर्दी असते तेवढी, म्हणजे ती गर्दी त्यांना नवीन नाही वाटली. आपला जर प्रश्न मार्गी लागायचा असेल तर किमान 20,000च्या पेक्षा जास्त आकडा जर आला तर हा प्रश्न मार्गी लागू शकतो, हे मला ठामपणे आज ठिकाणी सांगायचं आहे. अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निराशा पसरलेली की सर किती आंदोलन करा, काही फायदा नाही वगैरे वगैरे वगैरे. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा 3-3, 4-4 वर्ष चालतात, तरीही निकाल येईल की नाही हे सांगता येणं कठीण असतं. ठीक आहे, तुमची मागणी रोजगाराची आहे, नोकरीची नाही आहे. त्यामुळं तुम्हाला सुद्धा जोपर्यंत तुम्ही सातत्यानं प्रयत्न करणार नाहीत तोपर्यंत काहीही होणार नाही आहे. म्हणून माझी सर्वांना विनंती असेल की तुम्ही लढण्याची तयारी ठेवावी. चाकूरकर साहेब आणि तुकाराम बाबा पुन्हा एकदा भेटून पुढील आंदोलनाची दिशाही ठरवणार आहेत. सध्या तरी
पुढील 8 दिवसामध्ये नेमकं काय होतं याकडे आपली नजर राहणार आहे. गुरुजन चॅनलवरती असा परिणाम झालेला आहे. कालचं आंदोलन कंटिन्युअस दाखवल्यामुळं कदाचित काही विद्यार्थ्यांनी जे आपल्या भूमिकेवर नाराज असतील त्यांनी रिपोर्ट मारला आपल्या चॅनलला आणि त्यामुळं जे लाईव्हचं फंक्शन होतं, कारण की आपण पूर्ण दिवस काल लाईव्ह केलं, त्या लाईव्हच्या फंक्शनला सध्या तरी डिसेबल करण्यात आलेलं आहे. आता त्या संदर्भामध्ये आज रात्री मी यूट्यूबला रिक्वेस्ट पाठवणार आहे. बघूयात नेमकं काय होते. ते जर इनेबल झालं तर आपल्याला पुन्हा लाईव्ह घेता येईल. अन्यथा हे जे आपण व्हिडिओ सध्या अपलोड करत आहोत तर ते सध्या आपल्याला अपलोड करावे लागतील. लाईव्ह तर मात्र शक्य होणार नाही आहे. पुन्हा एकदा आपण सर्वजण काळजी घ्या. खूप खूप धन्यवाद.